नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या देशामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आता मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 8 केंद्रशासित प्रदेश लक्षात राहत नाहीत. आता मग याच्यासाठी एक ट्रिक्स आहेत मित्रांनो. कोणती बघा? तर बघा, दीपचंदा जललाओ ही ओळ लक्षात ठेवलं की तुम्हाला 8 केंद्रशासित प्रदेश लक्षात येतात. आता मग पुन्हा एकदा सांगतोय का, दीपचंदा जललाओ. आता मग चला बघू आपण कुठले आहेत 8 केंद्रशासित प्रदेश. तर बघा, दी म्हणजे दिल्ली मित्रांनो, प म्हणजे पदुचेरी, च म्हणजे चंदीगड, दा म्हणजे दादरा नगर हवेली आणि दीव दमन. त्याच्यानंतर ज म्हणजे जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर ल म्हणजे लक्षद्वीप है ना, ला म्हणजे लडाख आणि ओ म्हणजे अंदमान निकोबार बेट. आता मग ह्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला हे केंद्रशासित प्रदेश लक्षात ठेवायचं आहे. आता मग या केंद्रशासित प्रदेशासाठी लोकसभेमध्ये किती जागा आहेत या केंद्रशासित प्रदेशासाठी, ह्याचा सुद्धा इतिहास लक्षात ठेवायचा. तर बघा, दिल्लीला लोकसभेमध्ये 7 जागा आहेत, 7. पदुचेरीला 1 जागा आहे, चंदीगडला लोकसभेमध्ये 1 जागा आहे. आता दादरा नगर हवेली आणि दीव दमन वेगवेगळं होतं मित्रांनो. तर हे दोन्ही एक केलंय. कधी केलंय? तर भारतीय संसदेनं 26 जानेवारी 2020 मध्ये दोन्हीचे एकत्रीकरण केलंय. आता मग किती जागा पूर्वी वेगवेगळ्या होत्या, आता 1 झाल्या, म्हणून 2 जागा. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरसाठी मित्रांनो किती जागा? 5 जागा. लक्षद्वीपसाठी किती जागा? तर 1 जागा. लडाखसाठी किती जागा? 1 जागा. आणि अंदमान निकोबार बेटसाठी 1 जागा. याची गोळाबेरी जर केली तर लोकसभेमध्ये किती जागा केंद्रशासित प्रदेशासाठी आहे? तर मित्रांनो, एकूण 19 जागा, 19 या लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशासाठी राखीव आहेत. असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नागनाथ उस्तुरे नावाचं YouTube चॅनल सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू.